फक्त 2 वाटी पोह्यापासून बनवा चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ. सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहे आणि बाहेरसुद्धा गरमी ऊन खूप वाढलेली, त्यामुळे मुलं बाहेर खेळायला जात नाही आणि घरी असले की काही ना काही खायला पाहिजे राहते. माझ्याकडे तर माझी लहान मुलगी सतत म्हणते, काही खायला आहे मम्मी, काही खायला आहे. तुमचे पण मुलं म्हणतच असेल, तर त्यावेळेस त्यांना हा पदार्थ करून चारा. हा महिनाभर बनवून ठेवला तर महिनाभरही टिकतो आणि जर कोण मोठे असो की लहान असो, त्यांनी जर एकदा काय खाल्ला तर संपेपर्यंत खाईल, ही गॅरंटी. इतका चटपटीत आणि टेस्टी लागतो. तर कुठला पदार्थ आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे पोहे घेतलेले, जाड पोहे घेतले 2 वाटी. याला स्वच्छ पाकडून साफ करून घेतले. तुम्हाला जर पाखडता येत असेल तर चाळणीने चाळून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायचं, जसं जमेल तसं, म्हणजे पोह्यातला कचरा काढून घ्यायचा. तर 2 वाटी पोहे घेतले. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे घ्यायचं आणि मिक्सरला लावून छान बारीक करून घ्यायचं. हवं तर मिक्सर छोट्या पॉटमध्ये घेतलं किंवा पहिल्यांदा पोहे करून त्यानंतर तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठ घालून परत एकदा वाटलं तरीही चालेल. तर मी एकत्र वाटून घेतलं, छान असं बारीक झाले. याला आता बाजूला ठेवू. आता याची उकड करायची आहे. तर ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं. पोहे जेवढे घेतले त्याच वाटीने जेवढे पोहे घेतले तेवढंच पाणी घालायचं. म्हणजे 2 वाटी पोहे घेतले तर 2च वाटी पाणी घ्यायचं. तुम्ही जास्त वाढवायचं नाही, कारण की आपल्याला हा अगदी कुरकुरीत बनवायचा आहे पदार्थ म्हणून. तर जेवढे पोहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तर यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर याला बॉईल येऊ द्यायचं. छान आलं की यात तेल टाकायचं. थोडंसं हलकंसं बॉईल आलं. आता 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल. त्यानंतर इथे तुमच्या चवीनुसार तिखट, तर इथे मी 1 मोठा चमचा तिखट टाकलेला आहे, कारण की त्यानंतर आपण वरतून याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण याला फ्लेवर देऊ शकतो. तर याला पाण्याला उकळ आली की आपण जे मिक्सरमधनं बारीक करून काढल्या पोह्यांचा भुरका तोसुद्धा टाकायचा, पावडर तीसुद्धा टाकायची आहे. तर आता ही पावडर टाकून घ्यायची आणि घोटायचं व्यवस्थित. आता यात कुठले गुठळ्या जमल्या तरी काही काळजी नाही करायची. याला व्यवस्थित मिक्स करून 2 मिनटं वाफ येऊ द्यायची. आता याला छान मस्त असं मिक्स करून घेते. त्यानंतर झाकून याला 2 मिनटं मस्त अशी वाफ येऊ द्यायची. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. आणि हो, माझ्या चॅनलवरसुद्धा खूप छान छान रेसिपीज आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर ही रेसिपी कुठल्या शहरातून बघताय ते मला नक्की कळवा, कारण की मला आवडेल की माझ्या रेसिपी कुठल्या शहरातनं बघतायत ते मला फार आवडेल. तर म्हणून तुम्ही कुठल्या शहरातनं बघताय ते पण मला नक्की कळवा. तर आता उकळ आली, छान झाकून ठेवलं 2 मिनटं, म्हणजे त्या वाफेने ती जी पावडर आहे ती छान फुलते. आता परातीत काढून घेतलं. आता हे गरम आहे, पूर्ण जे सारण आहे ते गरम आहे. तर आपल्याकडे पावभाजी मॅशर असते, त्याच्याने छान मस्त असं मॅश करून घ्यायचं, जेणेकरून हे छान व्यवस्थित मिक्स होणार. तर पावभाजी मॅशरने मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. तर इथे हळूवारपणे, एकदम हात लावायचं नाही, तर हाताला चटका लागेल म्हणून. तर पावभाजी मॅशरने व्यवस्थित असं मॅश करून घेतलं की व्यवस्थित मॅश होतं. तर इथे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं, अगदी व्यवस्थित, म्हणजे गुठळ्या जरी असेल तरी त्या व्यवस्थित निघून जातात आणि काहीच गुठळ्या राहत नाही. त्यानंतर आपल्याला जसं आपण पीठ मळतो त्यानुसार आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे मस्त असं मॅश करून घेतलं मी व्यवस्थित असं, म्हणजे हाताला पण चटका लागणार नाही आणि काहीच नाही. तर आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. हे थोडं पहिल्यांदा असं वाटतं आपल्याला की खूप घट्ट आहे, पण असं फारसं असं घट्ट राहत नाही, मस्त असं व्यवस्थित होतं. तर याला असं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र एकदम. आता काढून घ्यायचं आणि हाताला सोसवेल त्यावेळेला यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर आता इथे कॉर्नफ्लॉवर घालून घेते. कॉर्नफ्लॉवर घालायचं आपल्याला 2 ते 3 चमचे, जास्त कमी घालायचं नाही, एकदम जास्त पण घालायचं नाही आहे आपल्याला. तर यामुळे जेवढं सांगितल्याप्रमाणे प्रमाण अगदी बरोबर आहे, अगदी प्रमाणात आहे. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्की छान. तर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित आपण जसं कणिक पीठ मळतो, ज्वारीचं, भाकरीचं किंवा मग चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट असते, त्यामुळे थोडा जोर लागतो. तर मळून घ्यायचं, थोडंसं कडक असते. तर आता याचे आपल्याला बनवून घ्यायचे कुरकुरे. तर हां, ही कुरकुरेचीच रेसिपी आहे, होममेड कुरकुरेची.
तर आता कुरकुरे कसे बनवायचे, कुरकुरे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवले तरी चालते, लहान मोठे छोटे. तर मी असे लांबट करून घेतले आणि बोटाचे थोडेसे ठसे केले. तर कुरकुरे असे करून घ्यायचे. तुम्ही हवं तर याला जे चकलीचा साचा असतो त्यात टाकून छान लांब चकली पाडली आणि त्याचे कट करून केले तरीही चालते. तर मी अशा प्रकारे करून घेते. अशा प्रकारे केले की वेगवेगळे शेप येणार, म्हणून मी अशा प्रकारे वेगवेगळ्या शेपचे करून घेते आहे. किंवा मग आपल्या पोळपाटवर असे लांब हाताने केले आणि त्याला कापलं तरीही चालते. तर इकडे सोबत मी कुरकुरे बनवते. त्यासोबत तेलसुद्धा ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे तेलसुद्धा गरम होईल. आता तेल गरम झालेलं आहे. हळूवारपणे आपल्याला इथे कुरकुरे सोडायचे, नाहीतर एकदम जर पटकन सोडले तर तेल हातावर उडेल. आपण कुठलीही रेसिपी बनवतो तर जरा जपून बनवायची, जेणेकरून आपल्याला चटका किंवा भाजल्या गेला नाही याची काळजी घ्यायची. आणि हो, तळणाचं जर करत असाल तर प्लीज आजूबाजूला लहान मुलांना ठेवू नका, कारण की त्यांच्या अंगावरसुद्धा तेल उडण्याची भीती असते. तर बघा छान मस्त गोल्डन तळून घेतले. आतून बघा किती छान पोकळ झाले. आता याला तुम्ही वेगवेगळे फ्लेवर देऊ शकता. तुम्ही हवं तसं साधं खाऊ शकता. तर मी इथे पेरी पेरी मसाला लावून पेरी पेरी मसाल्याचे कुरकुरे बनवले. तुम्ही साधा चाट मसाला लावू शकता, पुदिना पावडर किंवा जिंजर गार्लिक पावडरसुद्धा लावू शकता, किंवा ऑनियन पावडर, अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे करून ठेवलं तर महिनाभर आरामात टिकते. पण टिकण्याआधीच तुम्ही जर बनवले तर हे लगेच संपेल, एवढे टेस्टी लागतात. ती ही आजची रेसिपी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतरच तुम्ही याच रेसिपीवरून मला कमेंट करा की कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.